मधुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी येऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस इकडे घ्या या या साहेब या चल तुला भाजी कशी घ्यायची ते शिकवतो. बाबा बाबा आता स्कूटर नवीन घ्या ना. बघू आणि माझ्या बरोबर राहा नाही तर हरवशील गर्दीत कुठेतरी. बाबा घेऊयात का? आपली माणसं पुढे आहेत. चल बेताने चल हळू पुढे बघ. टमाटर बीज घ्या लवकर या इकडे ये या, इकडे इकडे ताई इकडे ये, घ्या ये. या या साहेब या इकडे या आपल्याकडे या आपली दुकान या या साहेब टमाटर घ्या टमाटर घ्या. ही आपली माणसं. काय रे बाबा कसे दिले? 20 रुपये किलो साहेब. ही आपली माणसं आहेत. रेडिओनी मला माणसं वाचायला शिकवली. साहेब तुम्ही रेडिओवर काम करतो तरीच तुमची आवाज ओळखीचा लागला. लागला नाही ओळखीचा वाटला. चुकीचं मराठी कदापि बोलायचं नाही. आपली भाषा ही आपली शान आहे हे लक्षात ठेव. अपनी भाषा अपनी शान. इसी बात पर हमारा फेवरेट गाना बजा दियो रेडियो पर खई के पान बनारस वाला. मी गाणी लावत नाही मुलाखती घेतो. मधुसूदन सावंत नाव आहे माझं. आवाजावरनं दुनिया ओळखते मला कळलं. ले लो भाजी ले लो. रेडिओ म्हटलं की गाणी एवढी त्यांची अक्कल आहे. सही है साहब सही है. बाबा घेऊयात ना ताजी आहेत. घरदार परिवार सोडून आला इथं. या असल्या उपऱ्या लोकांकडनं भाजी घ्यायची नाही आपल्याला. चल 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 साहब हम समझे नहीं क्या बोल रहे हैं आप. भैया नहीं चाहिए टोमॅटो चल समझे. चल 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 अरे साहब चल चल. टमाटर बीज पालक गोभी पत्ता. ही आपली माणसं नाहीयेत आलं लक्षात. आपली माणसं तर पुढे कुठं तरी बसली आहेत. हा कुठे बरं ताजी भाजी घ्या ताजी भाजी घ्या. काकडी टमाटर फ्लावर गोबी काकडी टमाटर फ्लावर गोबी. ओ मावशी ओ घ्या ताजी भाजी एक नंबर. कुठे भेटणार ना अशी. टोमॅटो कसे दिले? 40 रुपये किलो साहेब. 40 रुपये. मग इथं नर पडले. सगळ्यांनी दाबल्यावर साहेब नरम पडणार ना. अहो घ्यायचे नसेल तर दाबू नका ना. ठेवा चला बाजूला वा. मटार कसे दिले? 140 रुपये किलो. एवढे महाग? अहो तुम्ही कोथिंबीरची जुडी घ्या ना. 10 रुपये. रोज तुमची घासाघीस कोण करणार साहेब. नको तिथं मास दाखवतात बघ म्हणून बाहेरचे सोकावलेत. बोला काय देऊ पटकन बोला. मटार दे. किती देऊ साहेब? पावशेर. ही कसली जुडी आहे? 15 रुपये साहेब. एक नंबर माल आहे बघा. घेऊन बघा कसं वाटतोय. कोथिंबीर द्या. घ्या ताजी भाजी घ्या. काकडी टमाटर फ्लावर गोबी. ओ मावशी या भाजी 200 रुपयासाठी काय एवढा संताप करताय. आणि अशी भाजी निवडायला आईलाही त्रास होतो. मी मदत करीन निवडायला. बाबा असं का करताय आणि काम का वाढवायचे तुम्हाला. आज माझं प्रमोशन होणार आहे आणि अनाउन्समेंट आहे. पगार वाढणार पोस्ट वाढणार
आणि मी घरी गेल्या गेल्या आईला सांगणार आहे, काय? आता शाळेची नोकरी सोड म्हणून. अच्छा बाबा हा? म्हणजे मुलांसमोर बोलून बोलून घसा बसतो. सबंध दिवस उभे राहून गुडघे दुखतात तिचे. हम्म. आणि पुरे झाली ना आता दगदग, तिला आराम मिळायला हवा. आणि कामाला सुद्धा मी बाई लावून घेणार आहे, तुम्ही नाही म्हणू नका हं? त्याला हाताबायला गंज चढायला. अरे हातपाय कसे चालते राहिले पाहिजेत. साहब हातपाव मालिश कर दू खास राई का तेल आहे. मॉलिश नकोय मला. अरे हातपाय धडधाकट आहेत माझे अजून. आणि तुझ्याकडनं मॉलिश करून घ्यायला अशी वेळ नाही आली माझ्यावर. सगळ्या आळशी लोकांचे चोचले, दुसरं काय. साहब ने कुछ बोला हम समझे नहीं. अरे भैया नहीं चाहिए मालिश. चल चल चल, बोलत बसू नको त्याशी. जाओ. बाबा असं का बोलता? ते किती मेहनत करतात हे नाही दिसत का तुम्हाला? ए ही यांची मेहनत. काय के पान बनारस वाला इथंच राहतात आणि इथंच थुंकतात. झाले का ना. आपलं घर, आपली माणसं सोडायची, उपऱ्यासारखं इथून राहायचं. ज्याला आपल्या मातीची ओढ नाही तो इथं काय रुजणार आहे. बाबा हा त्यांच्यातलंच दिसतोय. आता त्याला त्याच्याच भाषेत ऐकवतो का नाही बघ. तू जरा नीट धरून बस. आता वायुवेगाने गाडी सोडणार आहे मी. ट्रॅफिक जाऊ दे, कमी होते जरा ट्रॅफिक. बाबा त्याला ओव्हरटेक करायला आपल्याला टॅक्सी पकडायला लागेल. बाबा हो चला. कुठे गेलं, कुठे गेलं तू. अरे काय कुकट मारताय तू. तेरे को रिक्षा चालवणे का अक्कल नाही क्या. हो काका अक्कल कोणाची काढताय हा. अहो 5च्या स्पीडनं रस्त्याच्या मधून चालणार, आम्ही काय फुटपाथवरून चालायचं का. बाबा बरोबर आहे. आपलाच होता गेला. ए थांब थांब. ए कुठे चालला, चालला कुठे. बाबा फोन आलाय. भिऊ नको. गाडी एकदम फास्ट आहे. धरून ठेव, धरून बस. हो खूप भीती वाटते स्पीडची. पण आईचा फोन आहे. अजिबात घेऊ नकोस. तुला सांगतो नको. हो ना मग वापरायचा. 1 रुपया वाया जातो याची कल्पना नाही तिला. 50 वेळा समजावून सांगितलं तिला, पण पालथ्या काठावर पाणी. दर्शको नमस्कार, सुप्रभात. मी मधुसूदन सावंत आपल्या सर्वांचं नातं मातीशी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. हो पण मग फोन उचला. पायाला माती लागली नाही तरी उचलत चालेल, आहेत. पण मन येतच साफ असतील. असणं गरजेचं आहे. वाचवलो मत हीच आहे. जावई बापूनी 1 रुपया वाचवलो. आज सुट्यांचा दिवस बाकी चांगलं जाणार हा. देताळी. काळजी करता. आपण दिसतो बसलेला अगं असतो. त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. आता त्यांनी आणलेली भाजी बघून आपला दिवस कसा जाणार आहे हे ठरणार आहे. विचार सकारात्मक असले की सगळं छान होतं. आपल्या सगळ्यांना माहिती घ्या. आहे की जे आपण पेरतो बोलले ते सगळं होतं. जावई बापू बोलले. बाकी माणूस बोलण्यात हुशार हा. मग आणि म्हणून तू आणि तुझे बाबा बोललात ना. पण तुला पहिल्यांदा बघायला आले ना तेव्हाच मी ओळखले. माणूस अगदी साधा. वरण भात तूप सुद्धा सणावाराला घेणार. अगं किती वर्ष झाली आता त्या गोष्टीला. पुन्हा काय तेच तेच. तेच म्हणजे काय गो हा. माझ्या बहिणी तुझ्यासाठी एक चांगलं पोरगं बघितलं होतं. आता तर कुठे आहे माहिती आहे, फॉरेनला. मग तेव्हा जर का माझं ऐकलं असता तर आज मी फॉरेनला नसते. आणि मी अगं तुला पण नेलं नसता का. हा. पण तुझ्या बाबांनी तुला बांधला या मधुसूदन सावंताच्या गळ्यात. वेळ निघून गेली की तक्रार करून काही उपयोग नसतो. माझे शेतकरी बांधवांनो, वेळेत जागे व्हा. ऐकलं का हा ऐकलं. आई. आता माझ्या मुलाचं लग्न झालंय. अजून माझ्या स्थळात अडकली आहेस तू. अगं मग काय तर. तेव्हा माका काय पण बोलू दिलं नाही. आता पण नको बोलू. आता नाही. आता मला आवरून शाळेत जायचंय ना. हा आणि हे येतीलच. होय गो बाय. नाही म्हणजे त्यांच्या समोर ना माझ्या न झालेल्या परदेशी जावयाचं कौतुक नको. तापतील तव्यासारखी. तापले आहेतच. काल महिना संपायच्या आत दुसरं सिलेंडर लागलं. तुझ्यासाठी बोर्डवर काय लिहिलंय बघ. काय लिहिलं. काय लिहिला. हा 500 पदार्थ
बटाटा मटार रस्सा. हा आमटी काकडी. अगो हा मेनू हा. मेन्यू नाही, वर बघ सुविचार काय लिहिलाय तो. तू विचार काय एक एक लिहून ठेवतात. इंधन वाचवा, पर्यावरणाची रक्षा करा. असतेस तू अगं नाही तर काय करू. अगो पुढच्या महिन्यापासून 1 सिलेंडर आणखी लागत. का? अगो डबा एक वाढलो ना. आई आता पुऱ्या एवढे डबे करतेस, खूप झालं. अजून किती काम करणार आहेस आणि दमणार आहेस तू? काय गो काहीतरी काय. बाई कधी स्वयंपाक करून जमते का हा. आणि माका आवडता स्वयंपाक करू. आणि दुसरं म्हणजे असा ना तुझ्या संसारात जरा खारीचो वाटता. गौरीची आई, इली मंग्याची आई इली. गौरीची आई, हे काय दार उघडच ठेवलं आणि दोघी आहात. आजी थोडी मोहरी द्या ना. मोरी देते थांब. तेल तापतंय ना माझं गॅसवर. हो कशात. पोह्यांसाठी. हा पोयासाठी. आजी थोडं जिरही द्या ना. दोन्ही पण घालतो काय जरा पटकन द्या घाई. अगो होय. हा. चला चला येते आम्ही. जाताना जरा दार लाव. अरे देवा हळू म्हणाच्यात आपटून गेली. हे कधी सुधारणार ही. हे असते ना तर भडकले असते बघ. अजून कसे नाही आले हे. अगो येतच असते. म्हणजे काय माहितीये ताज्या भाजीतल्या डिगातली शिळी भाजी निवडून आणायला जरा वेळ लागतो नाही. हे काय आई तरी बरं गौरी गेली आहे. बघू काय होतं ते. अगो बाय विसरलात मी तुला सांगायला. गौरीच्या प्रमोशनचा दिवस ना. मका लाडू करायचे आहात. रवा आणला. हा तर कणकेच्या डब्याजवळ ठेवलाय बघ तिथे. आता नाही आता नाही आता नाही आता नाही नंतर नंतर. हा आले बघ तू तवा ठेवला. नचिकेत ए नचिकेत. निशा उठा बर का. बाबा आले भाजी घेऊन. हा घ्या. आता किल्ली होती ना मग बेल कशाला वाजवलीत. मॅनर्स, हा एटिकेट्स, संस्कार घराण्यात असावे लागतात. तुमच्याकडे कुठून येणार म्हणा. अहो एवढा काही सावंत आणि परबांचे संस्कार काढायला नको. आमचे संस्कार फोडणीतल्या मोहरी सारखे तडतडत नाही. हिरीतल्या साखरेसारखे इरगळतात. कळला. बाबा ठीक आहे. मेथी मेथी. आपण आज आलू म्हटला ना. आता त्याची आलू मेथी झालेली आहे. मेथी ही तब्येतीला बरी, कळलं. त्यांनी रक्तातले हिमोग्लोबिन वाढतं, ताकद येते. अगं स्वस्त मिळालेलं दिसता. प्रश्न पैशाचा नाहीये. शरीराला काय उपयुक्त आहे ते बघावं माणसानं. पालेभाज्या खाव्यात. या आजकालची तरुण पोरं चमचमीत पाहिजे. आलू मटार म्हणे. त्यांना मेथी पालक शेपू खायला घाला डब्यात. चांगल्या सवय लावा त्यांना. तू जाऊन काय उपयोग झाला का. नाही भाजी ताजी आहे की नाही हे बघण्यापेक्षा भाजीवाला आपला आहे की नाही हे बघायचं. एवढं कळलं. घे आणली आहे आपली भाजी. अरे बापरे ही आपली भाजी निवडता निवडता कमरेची अगदी केटी लागणार आहे. जाऊ दे ना. आणि तसंही या नापास भाजीला तूच पास करू शकतेस. बस पाठवलं तुला काही उपयोग झाला नाही ना. तर तू आवर. हा उशीर होईल आता. हा हे आवरून घेतेस का. हो हो एक मिनिट. हा अरे आले का. अरे उघडच आहे दार. या या बेटा या. बसा बसा इथे बसा. ताई आवडते. हा काल आपण जो धडा शिकलो ना त्याची प्रश्नोत्तरं लिहून काढा. ठीक आहे. आणि नंतर आज आपण प्रतिज्ञा लिहिणार आहोत. हा हा बस बस. अहो अहो तुम्ही आंघोळ उरकून घ्या ना. मुलांना नंतर बाथरूम रिकामे मिळते. नंतर हो म्हणजे अजून उठले नाहीत की काय दोघ जण. अंगावर उन्ह पडली यांच्या. जा उठव त्यांना. उठव. नाही थांब थांब तू थांब. तो कसा बरोबर नाही ना. थांब मी उठवतो. नचिकेत नचिकेत. हा बाबा. बाबा उठलोय मी. 5च मिनिटात येतो हा बाहेर. निशा ए निशा उठ.
झाली सकाळ. आले तुझे बाबा भाजी घेऊन. चालू झाला आपल्या नावाचा कार्यक्रम. निशा उठ, नचिकेत उठ. नचिकेत चल उठ आणि आवर. 5 मिनिटं, 5 मिनिटं. ठीक आहे, मध खावं. घसा दुखायला लागला की मध खावं. आलं लक्षात? नको मला. नको नाही, चालणार नाही. हे घे. अहो हट्ट बघ. झालं. तो सुनबाई सुद्धा अजून झोपल्यात. इथं सासू, अजय सासू पहाटे उठून कामाला लागल्यात. पण या सुनबाई साखर झोपेतच आहेत अजून. झाला रेडिओ सुरू झाला. तुम्ही उगाच माझ्या रेडिओवर चहा उकळतोय. मला दिसतोय, तुम्हाला दिसतोय? अहो कडू होईल तो आता. काय कडू होत नाहीये. गेली 47 वर्ष करते मी. त्याच्या वाफेवरनं मी ओळखू शकते की हा दार्जिलिंगचा आहे का आसामचा आहे. वा वा. हा का बोलतो. अहो तुम्ही जरा हे घ्या, हे पाणी घ्या. बाहेर बसा, मी चहा आणते. हा चहा उकळून गॅस वाया गेला की मग घेऊन या. बर हा? बर. काही चांगलं सांगायला जावं तर नाही तर नाहीच. अरे गॅसची बचत हा आपल्या देशासमोरचा गंभीर प्रश्न आहे. आपल्या देशाला वाचवायला नको. ते राहिलं बाजूला. देशापेक्षा चहा महत्वाचा आहे. उकळू द्या. अहो हा हो निघालो. हा चहा महत्वाचा आहे ना. चल. ठीक आहे, तू कर ना पटकन. ऐकत नाही, सांगितलं तर ऐकायचं नाही. बडबड करत बसायचं. नेहमीच्या सवयी त्यांच्या. काय द्या. मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता. अहो चहा घ्या. हो द्या. कुठपर्यंत आलात बेटा? नाही, दुसरा प्रश्न सुरू आहे. दुसराच? अरे इतक्या हळू नाही लिहायचं. मग पेपर कसं पूर्ण करणार परीक्षेमध्ये? हा लवकर होऊ दे. गौरी अगं आवर, तुझा चहा गार होतो तुझा. सासूबाई फोडणी देताना गॅस जरा कमी ठेवत चला. नेहमी का सांगावं लागतं? अहो गॅस कमीच आहे. तो तुमचा एक्झॉस्ट फॅन आहे ना, तो झालाय जुना तुमच्या रेडिओ सारखा. त्या का आधी बदला. रेडिओला काही बोलायचं नाही. आपलं घर चालतं त्याच्यावर. रेडिओ म्हणजे नुसतं मनोरंजनाचं साधन नव्हे. आपल्या देशाची जीवनरेखा समजतात रेडिओला. देश कसा चालतो हे रेडिओमुळे कळतं आपल्याला. तसं पाहायला गेलं तर देश चालवायला रेडिओ मदत करतो. त्याचा मान राखायला शिका. तुला पण हौस आहे आई. मधमाशाच्या पोळ्यांवर अगदी नेम धरून दगड मारतेस. राणी माशी चिडली. आता हा दूध वालविलं. जरा बघा का. हा मी जाऊन येते. झाले का बेटा? लिह. भारत. काय रे, कोण तू? अहो दूधवाला आहे. अहो पण हा का नेहमीचा नाहीये. हा वेगळा दिसतोय. काय रे हा? आणि चेहरा असा का केलाय दूध फाटल्यासारखा? कौन है तू? जी मैं भोलानाथ काले गांव से आया हूँ और आज आते से ही यहाँ काम पर लग गया हूँ. आले घरदार सोडून. काय रे घरच्या तिकडे सोडून इथं आलास परदेशी काम शोधायला? आई वडील कुठे आहेत तुझे? बायकोण मुलं कुठे आहेत? बाबा जाऊ द्या ना. आला आणखीन एक आला. अहो त्यांचं ते येऊन कमावतात, मेहनत करतात, त्यांचं ते खातात. आपण कशाला बोलायचं? अच्छा म्हणजे मी बोलायचं नाही. बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, चुका करणाऱ्यांच्या चुका दिसत नाहीत. तुम्ही लिहा बेटा. सारे भारतीय माझे बांधव आहेत. द्या 2 माप जास्त देना. माँ जी आप क्या बोली, हमका कुछ समझ में नहीं आया. अरे भैया कल से 2 लीटर दूध ज्यादा चाहिए. अच्छा अब समझ ली. वो का है ना कि हम आज पहला दिन है ना हमारा, तो हम का करें काल से हम आपका भाषा समझ जाए. आता आमची भाषा शिकणार. येताना कुटुंबाला बरोबर घेऊन येणार.
या या आता दारापर्यंत पोहोचलाच आहात, काही दिवसांनी घरात या. सही कह रहे हैं बाबूजी. ये शहर तो कमाल है बबुआ, पर भीड़ न हमका भाए. ये शहर तो कमाल है बबुआ, पर भीड़ न हमका भाए. हे राम जी, इतने सारे लोग हैं यहाँ, हम कैसे फिट होंगे? के पूत हैं सीधे साधे हम तो भैया, गंगा के पूत हैं. ठग ना ले कोई हम अरे आज ये भीड़ न हमका भाई. जाने कैसी रेस है बबुआ, ये भीड़ न हमका भाई.